आजचा जो बायोटा आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्यातील मुलीचा आहे. मुलीचं शिक्षण सुद्धा 12वी झालेलं आहे आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा अशा आहेत की त्यांना सुद्धा एक वेल सेटल मुलगा चालत आहे. मग त्याचं शिक्षण जर का 12वी झालेलं असेल तरीही त्यांना चालेल, पण तो मुलगा कोल्हापूर किंवा सांगली जिल्ह्यामध्ये व्यवसायानिमित्त फेटल असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे विनंती आहे, तुम्ही जर काही अपेक्षा बघत असाल तर स्क्रीनवरती हे 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2004, उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे, रंग मुलीचा गोरा आहे. मुलीचं शिक्षण हे 12वी सायन्स मधून झालेलं असून मुलगी सध्या जॉब करत नाहीये. मुलीच्या कुटुंबात आई, वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मूळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आहेत. त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं शिक्षण जरी 12वी झालेलं असेल तरी चालेल, पण त्या मुलाचा व्यवसाय हा वेल सेटल असावा. साधारणतः मुलाचा इन्कम हा प्रति महिना 40 ते 50,000 रुपये एवढा तरी व्यवसायातून असावा. त्या मुलाला थोडीफार शेती असावी. त्या मुलाचं मूळचं गाव हे कोल्हापूर किंवा सांगली जिल्ह्यामध्ये असावं आणि तो मुलगा व्यवसायानिमित्त कोल्हापूर किंवा सांगली जिल्ह्यामध्ये सेटल असावा. तसेच मुलगा स्वभावाने चांगला असावा, मुलाच्या घरातली माणसं स्वभावाने चांगली असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. खरोखर हा एक अतिशय चांगला वाट आहे, कारण आज समाजामध्ये बरीच अशी मुलं आहेत की त्यांच्यावरती लवकर जबाबदारी पडल्यामुळे की तेव्हा त्यांना शिक्षणामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे ती मुलं व्यवसायाकडे वळाली आणि काही कारणामधून शिक्षण कमी झालेलं आहे आणि ती मुलं व्यवसायातून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. त्या मुलांसाठी हा अतिशय चांगला बायोडाटा आहे. पण अशा अपेक्षा असणाऱ्या मुलींची स्थळं ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. पण आता समाजामध्ये लग्नासाठी सर्वात पहिलं प्राधान्य हे नोकरी करणाऱ्या मुलांना दिलं जातं. त्यामुळे व्यवसाय करणारा मुलगा असावा अशी स्थळं ही खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का कोल्हापूर जिल्ह्यातील असेल किंवा सांगली जिल्ह्यातील असेल आणि तो जर का व्यवसायातून चांगल्या प्रकारे सेटल असेल, कारण आज समाजामध्ये बरीच अशी मुलं आहेत की त्यांच्यावरती कमी वयामध्ये जबाबदारी पडली किंवा काही ना काही ते कारणामुळे त्या मुलांना व्यवसायाकडे ओढ होती, त्या मुलांना व्यवसायामध्ये आवड होती, त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. अशी बरीच मुलं आहेत की त्या मुलांचं शिक्षण 12वी झालेलं आहे, कमी शिक्षण झालेलं आहे, FY झालेलं आहे आणि ती मुलं व्यवसाय करतात, व्यवसायातून चांगलं उत्पन्न घेतात. पण आज त्या मुलांना लग्न करताना अडचण येते, कारण शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं नसतं. त्यामुळे अशी बरीच मुलं आहेत की त्यांची फक्त शिक्षण ग्रॅज्युएशन नाहीत म्हणून त्यांना आज नाकारलं जातंय. त्या मुलांसाठी हा खरोखर चांगला बायोटा आहे. तुम्ही जर का सांगली जिल्ह्यातील असाल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील असाल आणि तुम्ही जर काही अपेक्षा बघत असाल तर आठवणीने संपर्क करा. साधारण त्यांच्या अपेक्षा आहेत 40 ते 50,000 रुपये मुलाचं उत्पन्न असावं, मुलाला थोडीफार शेती असावी. त्या मुलाचं शिक्षण त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलंय की मुलगाचा जर काही व्यवसाय चांगला भेटला असेल तर आम्हाला शिक्षणाची काही अट नाही. मुलाचं शिक्षण जरी 12वी झालेलं असेल तरीही त्यांना चालेल. त्यामुळे नक्कीच एक खरोखर चांगला बायोटा आहे, कारण अशा अपेक्षा असणारी स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये तुम्ही आज स्थळं पाहत असाल, त्यांच्या अपेक्षा पाहत असाल. आज प्रत्येक मुलीच्या पालकांना असं वाटतंय की आपल्या, कारण मुली पण आज खूप चांगल्या प्रकारे शिकल्या, त्यामुळे त्यांचंही कुठेतरी असं म्हणणं असतं की मुलाचं शिक्षण झालेलं असावं, तो मुलगा पुण्यात असावा, नोकरीत असावा, अशी आज फारशी अपेक्षा आहे. काही ठराविकच मुलींचे पालक आहेत, त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला इतर जिल्ह्यात सुद्धा मुलगा चालेल. त्यामुळं अशी स्थळं ही खूप कमी प्रमाणात असतात, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. तुम्हाला जर काही स्थळ आवडलं असेल तर आपल्या वधूवर केंद्राशी संपर्क करा. तुम्ही जर का अपेक्षित बघत असाल तर नाव नोंदणी करा. तुम्हाला यांचा बायोडाटा फोटो हा मिळून जाईल. त्यासोबतच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ऍड केलं जातं. ग्रॅज्युएट मुलांसाठी आपली वेबसाईट सुद्धा आहे, वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सगळे पाहायला मिळतात. आणि त्यासोबत आपली एक वेगळी मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. मध्यस्थी सुविधेमध्ये आम्ही स्वतःहून तुम्हाला स्पेशली तुमच्या अपेक्षित बसणारी जे काही स्थळं असतात ती स्थळं तुम्हाला पाठवतो आणि तुम्हाला आवडलेल्या स्थळांना संपर्क सुद्धा आपल्या ऑफिस थ्रूच केला जातो. मध्यस्थी सुविधेची फी हे नॉर्मल सुविधेपेक्षा थोडीशी जास्त आहे, त्यामुळे मध्यस्थी सुविधेची सुद्धा तुम्ही अजून माहिती घेतली नसेल तर नक्कीच माहिती घ्या. फक्त कमी शिकलेल्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कमी शिकलेल्या मुलींची स्थळं आज समाजामध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही महिन्यातून 4, 5, 6 जास्तीत जास्त पाहायला मिळतील. वर्षामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 40 ते 50 कमी शिकलेल्या मुलींची स्थळं तुम्हाला पाहायला मिळतील. हीच गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवायची आहे आणि मगच आपण नावनोंदणी करा. कारण बऱ्याच कमी शिकलेल्या मुलांचं काय होतं की आम्हाला स्थळं मिळती मिळत नाहीत. बऱ्याच जणांची तक्रार येते, कमी शिकलेल्या मुली पाठवा असं बरेच जण सांगतात. पण एक गोष्ट आपण समजून घ्यायची, कमी शिकलेल्या मुली ह्या मुळात समाजातच कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्या आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कमी प्रमाणातच पाहायला मिळतील. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणी केलेल्याचा तुम्हाला एक फायदा होतो की आपलं वधूवर केंद्र हे 100% विश्वसनीय आहे. आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत कोणाचीही कसलीही फसवणूक होत नाही. आपलं ऑफिस हे सातारा ऑफिस हे रोज चालू असतं. त्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये कधीही भेट देऊ शकता 10 ते 5 या वेळेमध्ये. तसेच मी स्वतः वकील आहे. आपलं वधूवर केंद्र हे 100% रजिस्टर आहे. गेली 13 वर्ष झाली मी ह्या वधूवर केंद्राचं काम पाहतोय.
आपल्या वधू केंद्राच्या मार्फत आजपर्यंत अनेक जणांची लग्न जमलेली आहेत. आणि एक सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही रोज 5 बायोडाटा पाठवतो. महिन्यामध्ये तुम्हाला सरासरी 120 स्थळं आणि वर्षामध्ये साधारण तुम्हाला 1000 ते 1400 स्थळं तुम्हाला पाहायला मिळतात. ग्रुप असल्यामुळे सर्वांसाठी ती मिक्स स्थळं असतात, कमी जास्त वयाचे असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातली स्थळं असतात, वेगवेगळ्या शिक्षणाची स्थळं असतात. एक साधारण शिकलेल्या मुलांसाठी आपण वेगळा व्हॉट्सअप ग्रुप केलाय आणि उच्च शिक्षित जी मुली आहेत त्यांच्यासाठी आपला वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही प्रायव्हसी मेंटेन करतो. उगाच कोणी कोणालाही फोन करू नये म्हणून आम्ही त्यासाठी नंबर कोणाचेही देत नाही. सविस्तर माहितीसाठी तुम्ही आपल्या वधू केंद्राशी संपर्क करा. जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की ते लग्न जुळण्यासाठी थोडीशी सहकार्याची गरज आहे, त्यावेळेस तुम्ही नक्की आपल्या ऑफिसला येऊन भेटा. मला येऊन भेटा. मी सुद्धा तुम्हाला जिथे गरज पडते तर 100% मी तुम्हाला सहकार्य नक्कीच करेन. तुम्हाला जर का मला येऊन भेटायचं असेल तर आपल्या ऑफिसमध्ये फोन करा. मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे त्याची माहिती घ्या आणि तुम्हाला जे आपलं ऑफिस जवळ असेल त्या वेळेस तुम्ही अवेलेबल असाल तर नक्कीच तुम्ही जर का मला भेटायचं असेल तर भेट द्या. तरी येण्या अगोदर मी विनंती करतो, येण्या अगोदर तुम्ही एक दिवस आधी फक्त कन्फर्म करा की मी ऑफिसला आहे का नाही, कारण कधी कधी इमर्जन्सी कामानिमित्त फार रेअरली तसं मला इकडे तिकडे कोर्टानिमित्त किंवा इतर ठिकाणी जावं लागू शकतं. त्यामुळे येण्याआधी फक्त एक दिवस आधी फक्त फोन करत चला. आणि अशाच प्रकारे वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.